लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी सुजात आंबेडकर राहणार उपस्थित. मोटरसायकल रॅलीचे देखील आयोजन. वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या 88 वर्षानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी यंदा 31 जुलै 2025 रोजी लांडोर बंगला येथे त्यांचे पंतू सुजात आंबेडकर हे येणार असून त्यांच्या उपस्थितीत अभिवादनासह मोटरसायकल रॅली, भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार असून याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह ॲडव्होकेट रविकांत वाघ, शंकर खरात, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, आकाश बागुल, चंद्रमणी वाघ, योगेश पगारे, सागर चव्हाण आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. 31 जुलै 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामासाठी धुळे येथे आले असता त्यांनी लडिंग जवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. त्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी 31 जुलैला आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून अभिवादन करत असतात. यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली. तसंच 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे बस स्थानक येथील आंबेडकर स्मारकापासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून रॅली विविध मार्गांनी या ठिकाणी लांडोर बंगला येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी समता सैनिक दल आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना सलामी देऊन अभिवादन करण्यात येणार असून त्यानंतर अभिवादन सभा होणार असून सुजात आंबेडकर हे सभेला संबोधणार आहेत. तसेच पंडित घनश्याम थोरात यांचे भीमगीतांचे प्रबोधनपर सादरीकरण होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली. चारित्र्याचे लोक आहेत, समता सैनिक दल तसंच आहे. आम्ही निश्चितच तुमची सूचना लक्षात घेऊ. आमचं नियोजन तर सध्या सुजातदादा आंबेडकर यांच्या दौऱ्याच्या नियोजनावर आहे, परंतु आम्ही आमचे काही व्यक्ती अशा व्यवस्थेमध्ये लावता येईल का याचा प्रयत्न आम्ही करतो. 31 जुलै 1937 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला या ठिकाणी आले असता 3 दिवस त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यानंतर साधारणतः 40 वर्षापासून त्या ठिकाणी भीमस्मृती यात्रा ही आयोजित केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी लाखो अनुयायी येत असतात आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध पक्ष संघटना करत असतात. प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी आयोजन करत असते. यावर्षी देखील वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांचं